विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक संघटना, विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांचा संभाजी भिडे यांच्या सभेस तीव्र विरोध। मालोजीराजे यांच्या पावनभूमीत दंगलखोर भिडेला नो एंट्री, सभा उधळवून लावू, आंबेडकरी तरुणांची तीव्र संतापाची लाट। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। शुक्रवार दिनांक 25/11/2022 रोजी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांची जाहीर सभा इंदापूर येथे असून रायगडावर पुनर्प्रस्थापित होणाऱ्या सुवर्ण सिंहासनाचा खडा पहारा या विषयावर व्याख्यान होणार आहे। मात्र संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहिलेले आहेत। असे भडकावे वक्तव्य करून दंगल घडवणाऱ्या भिडेच्या सभेला परवानगी देऊ नये असे निवेदनात शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन सभेचा परवाना रद्द करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। भीमा कोरेगाव दंगलीतील संभाजी भिडे हा मुख्य सूत्रधार असून माझ्या बागेतील आंबा खाल्ल्यानंतर मुलगा होतो असे वादग्रस्त विधान करून नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेले संभाजी भिडे हे इंदापुरात येऊन गरळ ओकणार व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडला तर कार्यक्रमाचे आयोजक, पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सामाजिक सलोखा बिघडवणारे आणि बहुजन समाजात खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करून सामाजिक शांतता बिघडवणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा सुवर्ण सिंहासनासंदर्भात जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो बहुजन समाजातील दिशाभूल निर्माण करून जातीय तेढ निर्माण करणारा आहे। संभाजी भिडे यांची पार्श्वभूमी पाहता ती व्यक्ती चितावणीखोर भाषणे देऊन समाजात अशांतता निर्माण करते। इंदापूर शहरात आजपर्यंत सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण सदर कार्यक्रमास परवानगी नाकारावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। छत्रपती शिवराय, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा जर तो बोलत त्याच्या जीबीला मध्ये काय हे नाही, तो काय बोलत त्याचं काही लिमिट नाही, तर आमची एक विनंती किंवा त्याच्याकडून त्याचं भाषण लिहून घ्या तुम्ही, की जे लिहून दिलं ते चेक करा, तेच त्याला बोलायला हवं। एक आमची एक विनंती आहे तुम्हाला, तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर पुतळ्याची जर हे केली, विटंबना जर झाली तर उद्या ती भडकावून महारामांची पोरं कापायला लावल ना, तेच करायला लावणार। त्यांचं हे मशिदीवरती मांस डुकराचं फेकायला सांगलीमध्ये लावलं होतं, तो काय आपलं नाव त्याचं इंद्रप्रकाश सरांनी त्यावेळेस का नाही ते बरोबर योग्य त्याला जागा दाखवली होती। काय नाव कृष्णप्रकाश सर त्यांनी ती बरोबर ती हाणून प्लॅन पाडला होता दंगलीचा। त्यांनी काय केलं तर मशिदीवर जय श्रीरामले कार्यक्रमाला सांगितलं, पौराणिक केलं, इंदापूरच केलं त्या विषयी की मशिदीवर जय श्रीरामले आहे, ते त्यावेळेस मशिदीच्या समोर गणपती त्यापेक्षा जास्त काय जुनं नाही। कोरेगाव भीमाच्या दंगलीत त्यांनी 2-3 दिवस आधी येऊन मीटिंग घेतल्या होत्या, तिथं प्रक्षोभक भाषण केली होती। त्यानंतर झालं काय, तिथं दंगल झाली, पण तिथल्या लहान मुलांनी किंवा इतर लोकांची काय त्यात चूक होती, आज त्यांची नाकाबंदी ह्याच्यामुळे फक्त झाली तिथल्या लोकांना नाहक त्रास। तर अशा लोकांचं हित वेगळ्या पद्धत कसा इथं साहेब मुस्लिम समाज बऱ्यापैकी आहे, म्हणजे इंदापूर शहरात। उद्या ह्यांनी काय स्टेटमेंट चुकीचं दिलं, उद्या इथं इंदापूर सारख्या ठिकाणी जर दंगली झाल्या किंवा त्या बिचाऱ्यांना चुकून टार्गेट केलं गेलं तर ही काय फक्त म्हणजे आम्ही पण आमची जबाबदारी आहे की
समाजामध्ये कुठल्या प्रकारचे विकृत प्रकार घडू नये आणि तुमच्यावर लोड येऊ नये टार्गेट करतोच भाई. गेल्या आठवड्यात सांगलीच्या आयुक्ताला त्यांनी पत्र दिलं की पुरुषांची देणगी नाही झाली पाहिजे सांगलीमध्ये. मला उद्या येऊन येतो बोलल्यावर ही जबाबदारी कोणाची आहे? आणि तुम्ही गुन्हे दाखल बी केले, फडणवीस काढून टाकेल ना पुढे त्याच्यावले संविधान दिनाच्या तुम्ही गुन्हे दाखल करू शकता, परंतु संविधान गुन्ह्यापेक्षा साहेब आम्हाला म्हणजे भीती काय माहितीये का, या ठिकाणी ती व्यक्ती आहे, तिथं काहीतरी स्टेटमेंट देणार आणि नाही उद्या दंगल झाली ह्यांचीच पिलावर 4-2 जण आहेत ना, ती काहीतरी चुकीचं कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना कर कुठं काय कर आणि 2 समाजांमध्ये दंगल लावतो. हे त्यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे आणि ती काय आम्हाला इंदापूरमध्ये नको. त्यामुळे आमची 100% तर मागणी हीच आहे की मनोहर भिडेचा कार्यक्रम इथं झाला नाही पाहिजे आणि झाला आणि जर का काय अनुचित प्रकार झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ह्याला परमिशन देणारे लोक जबाबदार राहतील. चुकीचं काय बोलला आणि तिथं दंगल विनंती आहे की आपण सदर कार्यक्रमास परवानगी नाकारावी. मनोहर कुलकर्णी याच्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवेदनकर्त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याने अद्यापपर्यंत 32 मन सिंहासनासाठी जो निधी जमा केलेला आहे त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा हिशोब बहुजन समाजासमोर आजपर्यंत दिलेला नाही. तरी माननीय पोलीस प्रशासनाने या संदर्भातील सर्व त्याच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संबंधित कागदपत्रे जप्त करून ताब्यात घ्यावी व त्याचा सर्व कायदेशीर हिशोब बहुजन समाजासमोर मांडावा. प्रशासनाने सदर कार्यक्रमास परवानगी दिली तर शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कार्यक्रमाचे संयोजक आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील. सदर कार्यक्रम इंदापूर नगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घेऊन विषारी मत व्यक्त करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेच्या वक्तव्याने पुतळ्याच्या संदर्भात काय अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. निवेदनावाल्यांच्या सह्या. आल्यानंतर काय बोलतील हे तुम्हाला सांगता येणार नाही आणि आमच्या समोर चुकीचं काय बोललं तर आम्हाला ती सहन होणार नाही. त्या संदर्भात आम्ही सगळ्या संविधानिक पद्धतीने आम्ही तुम्हाला हे निवेदन देतो की जेणेकरून ती कार्यक्रमच जर नाही झाला तर कुठला आणखीन तुम्हाला पण प्रशासनावर कुठला बोजा यायची गरज नाही आणि आम्हाला पण कुठली अडचण नको. कारण काय होतं आम्ही आता सगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत. उद्या आम्ही 8-10 लोक आमच्या जवळची जी लोक आहेत त्यांना काही गोष्टींपासून अडवण्याचा प्रयत्न करू, पण विधानात जर समोरच्या व्यक्तीनं चुकीचं काय केलं तर आम्ही सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. हे आम्ही या ठिकाणी सांगायचं कारण आम्हाला आमच्या इंदापूर तालुक्यातलं वातावरण गढूळ होऊन द्यायचं नाही ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यामुळं अशा विकृत विचारधारेच्या व्यक्तीला हा कार्यक्रमच इथं त्यांना अलाउड नाही केला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. जेणेकरून प्रशासनावर पण कुठल्या प्रकारचा ताण वाढू नये आणि आम्हाला आमचं बी कुणाचं म्हणजे मानसिक किंवा संतुलन बिघडलं नाही पाहिजे. आमची जी तरुण पिढी आहे ही चुकीच्या मार्गाने जर कोण भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते रोखण्यासाठी आम्ही संविधानिक पद्धतीनं आम्ही तुम्हाला ह्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतोय की हा कार्यक्रम कॅन्सल करावा. त्यांना ते कार्यक्रम घ्यायचा त्यांनी कुठं शिबिर राबवावं, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथं जाऊन त्या शिबिराला हजर राहावं. खुल्या मैदानात हा कार्यक्रम घेऊन 10 लोकांची माती बडकवू नये. कारण आज इंदापूर शहरामध्ये तालुक्याचा भाग सोडा पण शहरामध्ये दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल किंवा इतर 18 पगड जातीचा ओबीसी समाज असेल ही सगळी गुन्हेगोविंदाने राहते. आज अशा प्रकारचा माणूस तिथे येऊन काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी घाण विकृत विचार सोडून परत आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न होणार आहे. अशा प्रकारचा वाद म्हणजे त्यांची पाठीमागची पार्श्वभूमी बघता बरं का, आम्ही काय कोणाला विरोध करायला आम्हाला बी काय कुत्र जावलं ना. त्या व्यक्तीचा पाठीमागचा इतिहास खराब आहे. त्यांनी जिथं जिथं जाईल तिथं अशा प्रकारची गरळ वाकलेली आहे, काहीतरी वादग्रस्त विधान केलेलं आहे. तर ती न होता आणि इथला आमचा जातीय सलोखा चांगला राहावा म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अशा व्यक्तीला या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास मज्जा होता.
ह्या चांगल्या कामाला पैसे घेतली, ह्या कामाला पैसे घेतले, परवानगी दिली नसेल, ती परवानगी तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, बॅनर काढले पाहिजे त्यांनी ते लावलेले. माझं तुम्हाला सर्वांना मुख्याधिकारी काम त्यांना पण ती गाड्यावर विचारू शकता ना, नाही का? जर दोन समाजांमधला तुमच्या सर्वांच्या भावना आम्हाला समजलेल्या आहेत. तुम्ही जे निवेदन देणार आहे तेच निवेदन आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कलेक्टर साहेबांना पाठवणार आणि त्याच्या बाबतीमध्ये परत जे काही अपडेट आहे ते तुम्हाला सर्वांना आम्ही कळवू की बाबा याच्यामध्ये असे अपडेट आहे आणि जे काही त्याच्यामध्ये लिगल मार्ग आहे कायदेशीर तो सर्वांना कळवण्यात येईल आणि जेणेकरून कुठलाही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होणार नाही. काय पोलीस डिपार्टमेंटला त्या बाबतीमध्ये लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूच्या संदर्भामध्येच प्रिकॉशन घ्यावं लागते आणि बाकीच्या ज्या इतर ज्या NOC परवानगी आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा अपडेट घ्यावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. आणि इंदापूर शहरामध्ये आपले सर्व नागरिक तुम्ही सर्व आलेले सर्व मान्यवर सर्वांचं असं एकमत आहे की या बाबतीमध्ये अशा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. ही सर्व पार्श्वभूमी जी आहे ती वरिष्ठ कार्यालयाला कळवतो आणि त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याच्यानंतर जे काही लिगल गोष्ट आहे ते परत एकदा आपली ॲडिशनल SP साहेब येणारच आहे. साधारणपणे उद्या एखाद्या वेळेस मिटिंग होईल परत आपली आणि हे जे मुद्दे आहेत ते सर्व ते वरिष्ठ कार्यालयाला कळवतील या संदर्भावरती आणि त्यानंतर जो निर्णय हे तुम्हाला सगळं सांगण्यात येईल. आता आमची तुम्हाला एक सजेशन आहे, निवेदन आहे की तुम्ही कुठलाही इश्यू कायदा त्याचा लॉचा स्पॉइल होईल असं कुठलेही तुम्ही स्टेप घेऊ नका. आम्ही तर उलट कायद्याचं संवर्धन करण्यासाठीच राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.